मग परत Sir, your sound is not coming. Sir, your sound is coming. हा थांबा बाळा थांबा, सगळेजण येऊ द्या. हा ती दाखव. हा असं दोन निवडून का दिसतोय का आता? Yes, sir. थांबा Yes. एक 2 मिनिट थांबा. सगळे आले की आपण चालू करूया. हे साऊंड व्हिडिओ रिमूव्ह करायचं आहे का त्याला?
आणि एखाद्याला सगळ्याचीच पुन्हा ओपन करायचं का? तुम्हाला स्क्रीन दिसतंय का बाळांनो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. काय असतं? Yes, sir. बरोबर आपण 2 वाजून 5 मिनिटांनी चालू करूया. बॅक की जरा ते शेअर स्क्रीन कुठे आहे मला दाखवते चिन्ह कसलं खाली असते खाली असते तिथं खाली- खाली असते, चिन्ह खाली असते. ते करतो तेवढं तेवढंच. खाली असते. बरं आहे ते. हा, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. Good afternoon, sir. Good afternoon, sir. afternoon, sir. Good afternoon, sir. ओके, व्हेरी गुड. वी कॅन स्टार्ट. Yes, sir. Yes, sir. हाऊ आर यू Yes, स्टुडंट्स? हाऊ आर यू स्टुडंट्स? How are you, I'm sir? Fine. I'm fine, sir. मी आता 4th आलात ना? Yes, sir. नाही की नाही? Yes, sir. वा, छान छान. बघा बाळांनो, तर आपलं हे 4th मधलं पहिलं टॉपिक आहे अ कम्प्युटर. सर्वांना माझी स्क्रीन दिसते ना? Yes, sir. व्हेरी गुड. Yes, sir. छान, व्हेरी गुड. मी तुमच्या हे फोटो तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला मी टाकलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. मी या टॉपिकची एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. सर्वांना दिसतंय का? Yes, sir. काय दिसतंय? Yes, sir. काय Yes, दिसतंय? sir. Sir, introduction to computer. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, this is our first point: physical and mental efforts. Physical and mental efforts. Now here is some example. What is mean physical efforts and what is mean mental efforts? First, we read paragraph. सर्वांनी लक्ष द्या बाळांनो, अतिशय सोपा हा पॉइंट आहे. Any work that we do with our hand or leg is called physical efforts. आता आपण कोणतंही काम असू द्या, आपण सायकल चालवणं असू द्या किंवा जॉगिंग करणं असू द्या किंवा घरातलं कोणतंही काम असू द्या, आपण ते हाताने करतो किंवा आपण पायाने करतो. त्या कामाला किंवा त्या एफर्ट्सला आपण काय म्हणतो? फिजिकल एफर्ट. एनी वर्क दॅट we do with our hand or leg is called physical efforts. It is clear? Yes, sir. समजतंय ना? Yes, sir. Yes, हा. sir. आपण काय Okay, करतो? sir. जे काम आपण हाताने करतो किंवा आपण पायाने करतो, त्याची आपण फिजिकल वर्क. These efforts called a physical efforts. For example, at home we use many machines to reduce our physical effort. Machines like iron,
geyser, mixer, vacuum cleaner, and washing machine save our time and energy. You know that we use various type of machine: mixer, geyser, iron, vacuum cleaner, washing machine. Why use this machine? For save our time. आपण ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करतो रे बाळांनो? आपल्या घरामध्ये बरेच मशीन असतात. काय काम असतं मशीनचं? सांगतोय मला कोण? Yes, sir. काय काम असतं मशीन, सांगा बघू. Sir, washing machine साठी असतं. काय काम करतो आपण मशीनचा उपयोग? वॉशिंग मशीन कपडे धुवायला करतो. बरं, कपडे अजून? धुवायला साठी करतो. हा, सर आय कॅन सर आपण गीझरचा उपयोग गरम पाणी तापवण्यासाठी करतो. बर बर. कशासाठी करतो आपण? फिल्टर. व्हॉट इज रिझन? व्हॉट इज रिझन? वॉटर फिल्टर. सर फिल्टर. हो, सगळं खरं आहे, पण कशासाठी आपण, काय कारण, काय याचं उपयोग करण्याचं कारण काय? फिल्टर पाणी फिल्टर करण्यासाठी असतो. कशासाठी करतो? सर आय कॅन सर पाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी. सर सेफ पाणी पिण्यासाठी. बर, ठीक आहे. बघा, दिस मशीन हेल्प अस सेव्ह अ टाइम. दिस मशीन हेल्प अस टू सेव्ह अ टाइम. आता बघा, आपल्या घरामध्ये मिक्सर असेल, सगळ्यांच्या घरी मिक्सर आहे ना? Yes, sir. हा, आपण काय करतोय मिक्सर मध्ये? लहान लहान आपण बारीक आहे की नाही, काय शेंगदाण असतील किंवा बरेच असे काय लिक्विड असतील, आपण त्यामध्ये टाकून काय करतो? बारीक करतो. मिरच्या असतील, शेंगदाणे असतील, आहे की नाही, आपण काय करतो? बारीक करतो. त्यामुळे आपला काय होतं रे बाळांनो? टाइम वाचतो की नाही आपला? Yes, sir. हा, this machine we use for save our time or save our energy. Means this machine help us to save our time. Here is some example. Top side, one boy push up. Then here is one boy cycling, and here is one girl jogging. There is some example of physical efforts. It is clear? Yes, sir. मी प्रश्न विचारणार बरं का? Yes, sir. Yes, sir. नंतर प्रश्न विचारणार आहे. Yes, sir. These are the example of physical efforts. Physical efforts means we do with our hands or legs. Then next point, what is mean mental efforts? Mental म्हणजे mental नाही आहे. हा, mental efforts means any work that is challenging to the brain. It's called mental efforts. आता हे मेंटल एफर्ट्स काय असणार आहे? तर आपल्या ब्रेनला चॅलेंज देणार काम आहे. फॉर एक्झाम्पल, सॉल्विंग अ मॅथ एक्झाम्पल. दिस इज द मेंटल एफर्ट. येस और नो? Yes, sir. Yes, sir. हा. Yes. In school or at home, we do some learn poem by heart, memorize date and event in history, and learn geography and science. These need a lot of mental efforts. Even those who work in shop, bank, and office have to do some work that need a lot of mental efforts. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे, आपण घरी बऱ्याच गोष्टी करतो. फॉर एक्झाम्पल, डुईंग अ होमवर्क और लर्न अ पोयम. ठीक आहे. त्यानंतर geography, science, we also learn, and we
memorize these event and date in your brain. This is the mental efforts. Even shopkeeper, bank manager, offices, they are doing a daily work. These are the mental efforts. आता बँकेमध्ये गेल्यानंतर ना बघा त्याच्या डोक्यामध्ये अनेक काम असतात. शौर्य थोरात, शांत बसायचंय. शौर्य थोरात, स्क्रीनवर काही करू नको. ठीक है. In bank, shop or offices, they are working many people, and these people having a mental effort. And so we use a machine that will help us reduce our mental efforts. Machine like calculator and computer help us to show our work easily, quickly, and without any mistake. आता आपण मेंटल एफर्ट्स हे कशासाठी आहे? टू चॅलेंजिंग टू द ब्रेन. आपल्या ब्रेनला चॅलेंज देणारं हे काम आहे. मग अशा काही अनेक गोष्टी आहेत की आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल डुईंग अ बिग कॅल्क्युलेशन, डुईंग अ कॉम्प्लेक्स मल्टिप्लिकेशन, that time we require more time for this. Now in this time we use a calculator. Why use this calculator? Because calculator save our time and they can do a fast. Yes. Yes, sir. Yes, sir. Calculator help us to do a calculation very fast. So machine help us. So machine help us do our work very fast. This is the machine work. बाहेरचा आवाज येऊ नका बाळांनो. ठीक आहे. So machine help us to do our work without any mistake, and so work easily and quickly. मशीनचा उपयोग करून आपण आपलं काम अतिशय फास्ट आणि सहजरित्या ते पण कोणतीही मिस्टेक न करता आपण करू शकतो. This is the machine work. Now here is some two definition: mental effort and physical effort. Is over. Physical effort is a, what is physical efforts? कोण सांगते मला? Physical efforts means? Sir, I can tell. Yes, yes. Work that we do with our hands or legs called a physical effort. And mental efforts? Any work that is challenging to the brain is called a mental effort. बरोबर. For example, मला एक्झाम्पल सांगा, एखादं एक्झाम्पल सांगा. Sir, Yes. I can say mental effort meaning Yes, yes, yes. any work that is challenging to the brain is called a mental effort. For example सांगा. In a school or at home, we do sums, learn poem. बर. फिजिकल एफर्ट्स एक्झाम्पल सांगा एखादं मला. फिजिकल एफर्ट्स. Sir, example. फिजिकल एफर्ट्स सांगा एखादं एक्झाम्पल. At home, we use machines to reduce our One by one. नाउन म्हणजे कुठल्याही वस्तूचं नाव. बर. ठीक आहे.
हे दोन कन्सेप्ट तुम्हाला समजतात का? Yes, sir. Yes, sir. सगळ्यांना समजलं का? Yes, sir. प्रश्न विचारू? Yes, sir. प्रश्न पडतो तुम्हाला? बरं ठीक आहे. There is a picture that is showing the physical and mental efforts. सर्वांना दिसतंय बाळांनो? Yes, sir. Physical efforts means they are challenging to the our hand or legs, and mental efforts means they are challenging to the brain. Here is one difference between physical and mental efforts. Now our next point, what is a computer? Before this we discuss about the physical and mental efforts. पुन्हा एकदा आपण physical and mental efforts मध्ये बघूया. Now I ask question. ज्यांना उत्तर येते त्यांनी फक्त तुमच्या स्क्रीनवर राइज युअर हँड म्हणून ऑप्शन आहे ते तुम्ही घेऊ शकता. ज्यांना उत्तर येते त्यांनी काय करायचं, राइज युअर हँड, राइज युअर हँड ला क्लिक करा आणि मला परवानगी घ्या, मी तुम्हाला उत्तर द्यायला मुभा देईन. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन, गिव्ह मी वन एक्झाम्पल ऑफ फिजिकल एफर्ट्स. Yes, Techno common one. बोल. नाव टाका जावा रे बाळांनो, नाव नसल्यामुळं समजत नाही. कोण सांगताय? गिव्ह मी वन एक्झाम्पल ऑफ फिजिकल एफर्ट्स. Washing until. Washing clothes, washing until. Once again. Arohi. Washing clothes and washing until. bar, very good. Samruddhi, sang. Washing clothes and washing utensils and mixer. No. Give me different type example. जरा थोडं जरा वेगळं सांगा ना, तेवढंच काय. Physical efforts, they are challenging to our hand, leg. सांगा लवकर, पट. Sir. Yes. Cleaner. Sir, vacuum cleaner. काय म्हणताय? Vacuum cleaner. Vacuum cleaner. त्या पुस्तकातलं एक्झाम्पल सांगू नका मला, बाहेरच सांगा, बाहेरचे. Playing cycle. हा बरोबर. अजून? Running. बरोबर. सगळ्यांना सांगायचं मला. अनुश्री, दिव्या, सायली, सगळ्यांना सांगायचंय मला. God worship. God worship. बर. अजून? शौर्य, आता आला काय? Sir, exercise. बरोबर. व्हेरी गुड. Sir, brooming. यस. Sir, skipping. Sir, skipping. बर. आता मी तुम्हाला सांगू काय, एक्झाम्पल सांगू तुम्हाला? Yes, sir. हा. Yes, sir. स्विमिंग पोहणे. स्विमिंग इज द फिजिकल एफर्ट्स. Sir, driving. हा. देन ड्रायव्हिंग, सायकलिंग. Yes, sir. यस. Yes. देन जॉगिंग, रनिंग.
Yes. हा Yes, sir. Yes. भांडणं करणे आहे की नाही, भांडणं करणे, Yes, sir. हा फायटिंग करणे. These are the physical efforts. Then what is a mental effort? Give me example of mental efforts. Learn poem. One by one, one by one. Sir, write story. Write a story. Very good. Next, Samruddhi. Learn poem. Bar. Next, Arohi. Learn poem. Sir, play game. Play a game. अजून Science. बरोबर आहे. Play a game. बरोबर. Do sums. बरोबर. अजून mental efforts. Give me example of mental efforts. चला लवकर फास्ट. Maths example. Please have to do some work that needs a lot of mental effort. आदित्य सांग एखादा एक्झाम्पल. आदित्य अजोरे. Sir, calculation. बरोबर. कॅल्क्युलेशन. व्हेरी गुड. Play game. बरोबर. Play a computer game, mobile game. These are the mental efforts. Sir, Yes. Yes. ठीक आहे. These are the mental efforts. Example: doing some, playing a game, then doing your homework. These are the mental efforts. They are means challenging to the brain. Now our next point. Time राहिलेला आहे. Our next point is what is a computer? सर्वांचं लक्ष आहे. yes. Yes, yes. हा आता मी पुढचा पॉइंट बघतोय बघा. पुढचा पॉइंट बघतोय. लक्ष द्या. Computer. What is a computer? Here is a diagram of computer. There are some parts of computer like monitor, keyboard, mouse, CPU, and printer. These are the main parts of a computer. Now here is one definition of computer. A computer is an electronic machine. A computer is an electronic machine which is made up of different parts like the keyboard, mouse, CPU box, monitor, and printer. It is clear? Yes, sir. Yes, sir. A computer is an electronic machine which is made up of different parts like keyboard, mouse, CPU box, monitor, and printer. तुम्हाला सर्वांना माहित आहे कॉम्प्युटर हा एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. हे मशीन वेगवेगळ्या पार्ट पासून बनलेलं आहे. त्यामध्ये कीबोर्ड आहे, माउस आहे, सीपीयू आहे, त्यानंतर मॉनिटर अँड प्रिंटर. These are the all parts to make a computer. Okay, now next. Computer is used to write, draw, do some, play game, listen to music, and watch cartoon film and movies. आता आपण कम्प्युटरचा उपयोग काय करतो बाळांनो? To write, to draw, to do some, to play game, listen to music,
and watch cartoon film and movies. हे सर्वांना माहित आहे. तुम्ही देखील आपण शाळेमध्ये असताना कम्प्युटरचा उपयोग फॉर रायटिंग साठी केलेला आहे. देन यूज फॉर ड्रॉइंग, यूज ऑल्सो सम्स मीन्स ऍडिशन, सबट्रॅक्शन. हे तरी झालं नसेल पण ह्यामध्ये आपण करू शकतो. युजिंग कॅल्क्युलेटर किंवा कॅल्क्युलेशनचा उपयोग करून आपण करू शकतो. देन computer also used for to play a computer game. Then computer also used for to listen to the music and watch cartoon. सर्वांना कार्टून फिल्म आवडते की नाही? Yes, sir. Ah. This cartoon film Yes, also sir. we can watch using a computer and movies. So a computer is a useful machine to us. Then it works very fast. It works very fast. You know that a computer works very fast. It does not make mistake. Computer फास्ट करतो हे माहित आहे, पण कम्प्युटर मिस्टेक करते का बाळांनो? No, sir. का करत नाही? का करत नाहीये? सर कारण आपण जर चुकीचं टाइप केलं तरच कम्प्युटर हा बरोबर, व्हेरी गुड. कोण आहे रे बाळांनो? कोण बोलला? समृद्धी. वा वा छान. जर आपण टाइप करताना जर चुकलो तर कम्प्युटर चुकू शकतो, पण आपण जर टाइप करताना जर नाही चुकले तर कम्प्युटर मिस्टेक करणार आहे का? नाही करणार, आहे की नाही? म्हणजे आपण कम्प्युटरला डेटा देताना म्हणजे इनपुट देताना करेक्ट देणं गरजेचं आहे. जर आपण चुकीचं माहिती दिली तर कम्प्युटर चुकणार आहे. ठीक आहे. इट वर्क व्हेरी फास्ट. इट डज नॉट मेक मिस्टेक. इट मेक आवर वर्क व्हेरी इझी. आता बघा कम्प्युटर कसं काम करतो? फास्ट करतो. त्यामुळे आपलं काय होतं? काम फास्ट होतं. अँड इट ऑल्सो हेल्प अस टू वर्क व्हेरी फास्ट अँड व्हेरी इझी. इट कॅन रिमेंबर मेनी थिंग्स. तुम्हाला सर्वांना माहित आहे कम्प्युटर अनेक गोष्टी तो त्याच्यामध्ये मेमरीमध्ये स्टोअर करू शकतो. आपण आपल्या ब्रेन मध्ये थोडंफार ठेवू शकतो, पण काही लिमिटेशन आहे. पण कम्प्युटरला तसं लिमिटेशन आहे का बाळांनो? आपण त्यामध्ये बरेच डेटा आपण त्यामध्ये ठेवू शकतो. पिक्चर असतील, फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील, अशा बरेच फाईली आपण त्यामध्ये कम्प्युटरमध्ये ठेवू शकतो. मीन्स इट कॅन रिमेंबर मेनी थिंग्स. It can remember many things. It reduce our physical and mental efforts. आता समजलं का? फिजिकल अँड मेंटल एफर्टचं काय काम होते? तर जर मशीनचा उपयोग केल्यामुळे आपण काय वाचतं? आपलं फिजिकल एफर्ट्स वाचलेला आहे आणि मेंटल एफर्ट्स वाचलेला आहे. ठीक आहे. फिजिकल एफर्ट्स म्हणजे काय? जास्त हाताला त्रास होत नाहीये. त्यानंतर मेंटल एफर्ट्स म्हणजे काय? तर कमी वेळामध्ये फास्ट काम करतो. त्यामुळे computer is a machine and so it helps us to reduce our physical and mental efforts. Okay, it can remember many things and it reduce our physical and mental efforts. So computer is a useful machine. बाळांनो तुम्हाला समजते बाळांनो? Yes, sir. ठीक आहे. बघा आपण काय काय बघितलेलं आहे. तर फिजिकल एफर्ट्स म्हणजे काय आणि मेंटल एफर्ट्स म्हणजे काय हे आपण आजपर्यंत बघितलेलं आहे. तर बाळांनो ते आपला टाइम संपत आलेला आहे. आपण जे पुढचा जो टॉपिक आहे ते आपण नेक्स्ट पिरियडला बघूया. ठीक आहे. मी तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला या पेजचं फोटो पाठवलेला आहे. लक्ष देऊन ऐका. मी तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला फोटो पाठवलेला आहे. ते पेज व्यवस्थित सगळ्यांनी वाचायचं आहे. अतिशय सोपा हा भाग आहे. जर काही अडचण असेल तर मला विचारा किंवा मला मेसेज टाका. आज आपण काय काय शिकलो बघा. पुण्याला सांगतो तुम्हाला मी. सर्वांचं लक्ष असू दे माझ्याकडे. Today we learn about physical efforts. Physical efforts means
any work that we do with our hand and legs. This is called a physical effort. Okay. Then mental efforts. Mental efforts is that work. This work is challenging to the brain. जे काय असं काही काम आहे ते आपल्या ब्रेनला चॅलेंज येतं. ठीक आहे. There are the two main parts of this topic. Then we also learn about what is a computer. Computer is a electronic machine which is made of different parts like keyboard, mouse, CPU box, monitor, printer. Okay. Then computer is used for to write, draw, do some, play game, listen to music, and watch cartoon film. These are the main use of computer. We also learn this. Then today we learn to work very fast. Means computer work very fast. It does not make mistake. It remember many things. It make our work very easy, and it reduce our physical and mental efforts. हे आपण सगळे पॉइंट्स आज बघितलेले आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला काही प्रश्न विचारतो बाळांनो मी. बघा, सर्वांचं लक्ष आहे. सगळ्यांनी व्हिडिओ कॅमेरा सुरू करा आणि मला सगळ्यांनी उत्तर द्या. फक्त 4 मिनिट राहिलेले आहेत. सगळ्यांनी व्हिडिओ कॅमेरा सुरू करा आणि उत्तर द्या मला. अनुश्री पाटील, मला फिजिकल एफर्ट्स म्हणजे काय सांग. चुकू दे, काय अडचण नाही. माटीत सांग, चुकू दे, काय अडचण नाही, पण सांग. वैदई गव्हाणे, फिजिकल एफर्ट्स म्हणजे काय सांग. Sir, any work that we do with our hands, our leg is called physical efforts. Very good, very good. Clap for Vaidehi. Clap करा. Then Arohi, give me example of mental efforts. Learn a poem, do some maths, solve sums. But okay. Utkarsh Mane, give me example of physical efforts. Utkarsh Mane, give me example of physical efforts. त्याला विचारतेस ना. Only 2 minutes remain. 2 मिनिट राहिले, सांगा लवकर. Hello, sir. उत्कर्ष माने, आवाज येत नाही बाळा. बर, सायली बुसारे, give me example of mental efforts. Sir, I can give example. Wait. Saili Busare, give me example of mental efforts. Shaurya Tambele, Yes, sir. give me example of mental efforts. मराठीत ना सांगू. मोठ्याने सांग. ज्या गोष्टी आपण हाताने पायाने करतो. काय ऐकू येत नाही मला, मोठ्यानं जरा. काय? मोठ्यानं सांग, मोठ्यानं.
मेंटल एफर्टचे एक्झाम्पल सांग मला. एक्झाम्पल. Example. बरं आरोही चव्हाण सांग. Cycling. Swimming. आरोही चव्हाण सांगतो. Any work that is challenging to the brain is called mental effort. व्हेरी गुड. ठीक आहे. समृद्धी. Yes, sir. गिव्ह मी एक्झाम्पल मेंटल एफर्ट्स. Yes, sir. Mental efforts. Examples: reading story, writing, swimming. Sorry, sir. व्हेरी गुड. Cycling. छान छान. बर डिओ स्टुडंट, तुम्हाला हे आवडलं का रे सेशन?